जळगाव जिल्ह्यातील जामनेर याच ठिकाणी आज ईडीची छापेमारी झाली आणि यामध्ये प्रफुल्ल लोढा यांच्या देखील घराची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। विशेष करून बघायला गेलं तर पहाटे 6 वाजेपासून तर संध्याकाळीचे 8 वाजेपर्यंत ईडीच्या पथकाची याच त्यांच्या घरी दस्तावेज व इतर साहित्य देखील करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ईडीच्या 4 वाहनांमधून ईडीचे अधिकारी व त्यांच्यासोबत असलेल्या शस्त्रधारी पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर याच ठिकाणी त्यांच्या पूर्ण दस्तावेजची व त्यांच्या डॉक्युमेंटची व इतर गोष्टींची देखील झेरॉक्स व माहिती घेतलेली राहिलेली आहे। साधारण बघायला गेलं तर प्रफुल्ल लोढा यांच्या मुंबई येथील साकीनाका महिला अत्याचार प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा आहे आणि अटक देखील आहे आणि त्यानंतर ईडीची आज या ठिकाणी छापेमारी पडल्यानंतर या ठिकाणी खळबळ माजलेली पाहायला मिळते। विशेष करून पथकांच्या वतीनं जे आहे याच ठिकाणी त्यांचे जे लहान मुलगा आहे व त्यांच्या पत्नी व त्यांची सुनबाई यांची देखील मोठ्या प्रमाणात माहिती घेण्यात आली व त्यांचे दस्तावेज घेण्यात आले। तब्बल साधारण बघायला गेलं तर 14 ते 13 तासाहून अधिक काळ याच ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली व त्यांच्यावर दस्तावेज घेतले। विशेष करून यानंतर आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी नंतर या ठिकाणून काय खुलासे करणार किंवा काय नवीन ट्विस्ट या गोष्टीला येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।